पिंपरी चिंचवडमध्ये कचरा कुंडी मुक्त मोहिमेमुळे नोकरदार त्रस्त. सकाळी लवकर कामावर जाणाऱ्यांना कचरा टाकण्याची सोयच नाही. त्यामुळे दिवसातून 2 वेळा कॉम्पॅक्टर आणि ठराविक ठिकाणी कचरा कुंडी ठेवावी अशी मागणी माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी केली आहे. नमस्कार, मी माजी नगरसेवक राजेंद्र जगताप बोलतोय. याच्यामध्ये पालिकेची घंटागाडी वगैरे आहे, पण समस्या एवढी बिकट आहे कचऱ्याची. त्यांनी इंदोरच्या धर्तीवरती कुंडी विरहित शहर करायचं असं महापालिकेने ठरवलं. त्याला कित्येक वर्ष झाले, मला वाटतं 3-4 वर्ष झाले असेल. पण कचऱ्याची समस्या जी आहे त्याच्यापेक्षाही बेकार झाली. पूर्वी कुंडी असताना लोक कुंडीमध्ये कचरा टाकत होते. आजच्या परिस्थितीमध्ये आहे की जाता येता लोकांना ते सकाळी कचरा उचलला जातो 9 वाजता. 9 वाजता कचरा उचलल्यानंतर पहाटेचे 6 वाजल्यापासून तर 9 वाजेपर्यंत कचरा रात्रीपासून तो तसाच असतो. नंतर 9 वाजता उचलला जातो आणि 11 वाजेपर्यंत परत तशीच परिस्थिती होती. म्हणजे जे IT ला वगैरे कामाला लोक जाणारे आहेत ती लोक जाता येता टाकून द्यायचं. कारण घंटागाडीचं यांनी नियोजन केलं. गल्लीत गाडी जायला आज गल्लीला कितीतरी आहेत. आज प्रभाग एवढं मोठं आहे की नवी सांगून पिंपरी ग्रोव जवळजवळ 1 लाखाच्या आसपास वोटिंग आहे आणि 50-100 गल्ल्या असतील सोसायट्या सोडून. प्रत्येक गल्लीमध्ये यांची घंटागाडी पोचती नाही पोचती तर लोक येतात त्या ठिकाणी जाऊन ती त्यांनी कचरा गाडी गेल्यानंतर ती लोक टाकतात. पण त्यांनी टाकल्यानंतर तेवढंच जातं. पण ज्या लोक लवकर जातात ती लोक त्याच रोडला प्रत्येक 18 मीटरला हा कचऱ्याची समस्या आहे. म्हणजे लक्ष्मीनगर पासून तर रामकृष्ण कार्यालयापर्यंत बघितलं तर ढिगच्या ढिग असतात. तुमच्या इथून काटेपुरम पासून तर वरती मिलिटरी बॉर्डरपर्यंत आहे. रामकृष्ण पासून तर काटेपुरमपर्यंत तशीच परिस्थिती आहे. सगळ्या म्हणजे 18 मीटर रोड मला वाटतं पिंपरी ग्रोव परिसरामध्ये 10 किलोमीटर असतील. पिंपरी ग्रोव पिंपरी ग्रोव ते नवी सांगवी परिसरामध्ये या सगळ्या बाजूला अशी परिस्थिती कचऱ्याची आहे. या कचऱ्याला यांनी जे सांगितलं इंदोरच्या धर्तीवर आपल्याला कुंडी विरहित शहर बनवायचं, त्याला जशा सुविधा द्यायला पाहिजेत तसं काही झालेलं दिसत नाही. आणि भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये 1 नंबरला स्वच्छता म्हणून महापालिकेला पारितोषिक मिळालं. त्यांना चांगल्या पद्धतीने कमिशनरचा सन्मान झालेला आहे. त्याच्याबद्दल आम्ही धन्यवाद देतो त्यांना.